मॅडम. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. कालचं जे रेकॉर्डिंग होतं माझं पहिलं मॅडम यायच्या आधी मी 4 वाजता घेतलेलं, ते कोणी फारसं ऐकलेलं दिसत नाहीये. कारण सनातन ग्रुपवर जे काही सांगतायत टॉपिक, ते काही कालच्या चर्चेप्रमाणे वाटत नाहीये मला. तर मला असं म्हणायचंय तुम्ही ते आधीचं रेकॉर्डिंग मी वेगळं केलं ते बघून घ्या. आणि त्यानुसार आपल्याला सनातन या विषयांवर चर्चा करायची आहे. मूळ उद्देश असा आहे सनातन गोष्टींमध्ये, की पूर्वीचं काय आहे, आपल्या धर्माप्रमाणे काय आहे, हे बघण्याचा उद्देश नाही आपला. आपला उद्देश आहे, आता 5व्या आयामात पृथ्वी चाललेली आहे. आपल्याला जर 5व्या आयामातल्या काळामध्ये जन्म घ्यायचा आहे, या शरीराने 5व्या आयामात जायची शक्यता फार थोडी असेल आपल्याला. पण असली समजा, जे काय म्हणतायत 0.02% समजा असली, तर आपल्याला कोणतं ज्ञान उपयोगी पडेल? किंवा नसली, तरी पुढच्या देहामध्ये, पुढच्या जन्मामध्ये जर आपल्याला 5व्या आयामातल्या पृथ्वीवर त्या सत्ययुगामध्ये आपल्याला जर जन्म घ्यायचा असेल, तर आपण आत्ता कुठलं ज्ञान घेणं गरजेचं आहे, की जे इम्प्रिंट राहील आपल्या सोलवर. की जसं मी सांगितलं ते प्राणिक हिलिंगचे गुरु 13 वर्ष काहीतरी झाले, की त्यांना लगेच पूर्वीच्या जन्मातलं आठवायला लागलं आणि ते भारतात आले. आणि भारतातनं ते जे काही मागच्या जन्मातनं केलं त्याच्यापुढं ते झालं किंवा तेच त्यांनी मॉडर्न युगाप्रमाणे त्याला मॉडर्न प्राणिक हिलिंग केलं. तसंच आपण जे ज्ञान घेतोय, आपण जे आपल्या आत्म्याचं ज्ञान घेतोय, याने आपला आध्यात्मिक विकास होणार आहे. पण आत्म्याचं ज्ञान का घेतोय? आता मॅडमनी का पुनर्जन्म हे विषय घेतला? तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. पण या गोष्टी माहिती असताना ते काही करेक्टच आहे असं काही नाही. जसं मी म्हटलं, की पुनर्जन्म हा काही धर्मातच आहे. 2 का 3च धर्माने पुनर्जन्माला एक्सेप्ट केले. सगळे धर्मामध्ये नाहीये पुनर्जन्म. मग आपण ज्या रूढींमध्ये अडकतोय, ते आपल्याला बाधक तर ठरणार नाही 5व्या आयामात जाताना. जसं तुम्हाला सॉरी हे सांगितलं आकाशिक रेकॉर्ड. कारण आता कोणीतरी आपल्या ग्रुपमध्ये जे नवीन आहेत, त्यांनी आपण हिलिंगचं टाकलं. हिलिंगच्या मेथड तुम्ही काय शिकलात? त्यांनी आकाशिक रेकॉर्ड टाकलेलं आणि आपण बघितलंय हे जे काही आकाशिक रेकॉर्ड्स आहे, हे सगळं मागं पडलंय आता. लॉ ऑफ कर्मा सुद्धा मागं पडलेला आहे. मग आपण पुन्हा, 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 पुन्हा लॉ ऑफ कर्मा डिस्कस करायचा का? जर डिस्कस केला, जर ग्राह्य धरला, तर काही आपलं दुःख हलकं करण्यासाठी आपण धरला पाहिजे. कारण दुःखाच्या चेतनेत तर बाहेर तर पडलं पाहिजे ना आपण. की जसं आता आपण असं म्हटलो काल 2 दिवस चर्चा आली, की मेलेल्या माणसाला आपलं काहीच ओळखच नसते. ह्यानी आपलं हिलिंग होणार आहे. आपल्याला त्या चेतनेतून, त्या दुःखातून बाहेर पडायला मदत होणार आहे. खरं असू देत, नाही तर नसू देत. पण चांगलंच होणार आहे. पण आपण लॉभ कर्मा आपण डिस्कस करत बसलो आणि असं म्हटलं, "बाई माझा कर्मच असं आहे. माझं मागच्या जन्मातलं कर्मच काय माहिती, माझा हा माणूस मला सोडून गेला." किंवा अ, माझंच कर्म असतं, की मला एवढे रोग आले किंवा माझंच कर्म असतं, की माझ्याजवळ पैसा नाहीये. व्हॉटेव्हर काहीही असेल, की ज्याला आपण आत्तापर्यंत कर्म, कर्म, कर्म म्हणत होतो आत्तापर्यंत. पण यातून बाहेर पडायचंय आपल्याला कारण पृथ्वी 5व्या आयामात चालली पृथ्वी 5व्या आयामात जाताना सोलर फ्लेअर्स येतायत. हे सोलर फ्लेअर्स ब्रह्मांडामध्ये काही नष्ट करतायत आणि काही निर्माण करतायत. ब्रह्मांड म्हणजे आपलं शरीर, आपला ब्रेन, पिंडी ते ब्रह्मांडी. मग आपल्या शरीरामध्ये पण काही-काही नष्ट करणं चाललंय. आपल्या शरीरामध्ये पण काही फर्स्ट टाईम होणं चाललंय. त्यामुळे चॅलेंजेस येत आहेत. मनावर सुद्धा बघितलं तर बघा बरेच जण स्किझोफ्रेनिया किंवा डिप्रेशन, अँक्साइटी, झोप न येणं यानी विचलित आहेत. आज मला कोण म्हणत होतं, एक साधक असे म्हणत होते, मुंग्या येतात मेंदूला. कोणाकोणाला येतात चॅट बॉक्समध्ये टाका. मध्येच अशी मुंगी गेल्यासारखी होती. भले 1 महिन्यानी का होईना. अशी कुठेतरी मुंगी जाते ना, तसं वाटतं. कोणाकोणाला वाटत असेल तर सांगा मला ते. तर हे हायर एनर्जीची सवय नाहीये आपल्या शरीराला.
सुषमा मॅडमना होतंय. अजून कोणाकोणाला होतंय टाका. तर हे हायर एनर्जीची सवय नाही आपल्याला. मग या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण बसणार माझ्या ह्याला होतंय, माझ्या ह्याला होतंय, माझ्या ह्याला होतंय किंवा लॉ ऑफ कर्माचं घट्ट पिळून बसलाय, की बाई आता मग काही आपल्याकडनं जसं चुकलं तर आपल्या मनाला वाटतं. मग आता मला काय होईल? मी कालच तुम्हाला सांगितलं, की हे सगळ्या चेतनेचा खेळ आहे. जे कोणी रोज बकरे कापतात, जे कोणी रोज चोऱ्या करतात, त्यांना काहीही लॉ ऑफ कर्मा लागू पडत नाही. असा आत्ताचा बिलीफ थेरपी आत्ताचं शास्त्र असं आहे. ते पण तुम्हाला मी सांगितलं का आहे माझ्या लॉजिकप्रमाणे. आता आपल्या सगळ्यांना सगळं झिरो करायचं आहे. पॉझिटिव्ह झिरो करायचे, निगेटिव्ह झिरो करायचे. आपल्याला शून्यात जायचंय. शून्याची संधी देणारी ही ऊर्जा आहे. मोक्ष देणारी ही ऊर्जा आहे. मग कशाला त्या 5व्या आयामाचा तरी आपल्याला ध्यास आणि इच्छा असली पाहिजे. ती पण नकोय. पण कमीत कमी हा देह सोडल्यानंतर कुठेतरी खिचपत आपण परत साधना करणार, परत आपण जिथे चिटकून बसलोय, त्या सगळ्यातनं ओव्हरकम करणार, काही असेल ते. आणि मग काही कालावधीनंतर मग जन्म घेणार. आणि मग जन्म घेतल्यानंतर आत्ताच्या अटॅचमेंट ओव्हरकम करणार. कोणाला अन्नाची अटॅचमेंट, कोणाला पैशाची अटॅचमेंट, कोणाला मुलांची अटॅचमेंट. मग या, मुलांची मुलं म्हणून या. ज्यांना अटॅचमेंट आहे त्यांनी. लक्षात घ्या, परत मागून घेतलेलं असतं. आता जे काही कर्म राहिलेलं आहे आपलं, जे काही झालेलं नाहीये पूर्ण, त्यासाठी पुन्हा आपण जन्म घेतो. मग हे करायचंय का आपल्याला 5व्या आयामातल्या पृथ्वीत येऊन? मग हे शिकण्यासाठी आपल्या बिलीफ बदलणं गरजेचं आहे. विश्वासाला तडा, विश्वासाला कट, 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 कट करणं गरजेचं आहे. मग कुठल्या विश्वासाला कट करणं गरजेचं आहे? लॉक करणं. काहीही नाही. माझे कर्म होते, आता न्यूट्रल झालेले आहेत. धुवूनही निघालेले नको. आपण जेव्हा साधना करतो, आपण ज्यावेळेला ध्यान करतो, ज्यावेळेला हे व्हायब्रेशन्स असे होतात, असे होतात, असे होतात, ते काय असतं? हे सगळी कर्म रिलीज होत असतात आपली. कर्म कर्म गाठोडे पुड्या. विपश्यना करतो त्यावेळेला ते सगळं गाठोडं उलगडलं जातं. भले कर्मांचं असेल, नाहीतर भलं दुःख आपण जे गाठी शरीरात बांधून घेतलेले ते असेल. भले या जन्माचं का असेना, ते तर सत्य आहे. आपण बघतो मानसिक विचार करतो. सगळे रोग या ऊर्जा शरीरात येतात. गाठी बांधून घेतो आपण. मग त्याच तर ध्यानाने सोडवायच्या. ध्यान नाही केलं तर होणार आहे का काही? ध्यानाचं महत्व आता अपार आहे. ध्यान साधक तुम्ही जर बनला, तर पुढे तुम्हाला यायला मिळणार आहे. भले त्यात नावं लिहिलीत त्यांनी हिलिंगच्या ह्याच्यात. त्यांना नाही कोण आपण वेळ घालवत बसणार. माझं एक आहे, की जे ध्यान साधक आहेत त्यांना मी माझा वेळ देते. मग हे जे काही हिलिंग आहे, काय आहे, ते ध्यान साधक म्हणून मी त्या कोऑर्डिनेटरला सांगितलंय, नवीन लोकांना जॉइन करताना मला आधी विचारा. इथे तुम्ही आधी ध्यान साधक बनलं पाहिजे. कारण आता बघा ओंकार साधना पहाटे घेतोय आपण. प्राणायाम पहाटे घेतोय. का घेतोय पहाटे? तो काही आयुष्य बदलाचं शास्त्र 21 दिवसाचा रात्री म्हणून नाहीये. ते एक कारण आहे मी सांगतेय. नाहीतर 9:30 ते 10 घ्यायला काही हरकत नव्हती ओंकार साधना. आता एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतंय आपलं फायनान्शियल. गुढीपाडवा आपलं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षामध्ये नवीन ऊर्जा सुरू झाल्यात. या नवीन ऊर्जांचे प्रकारे आता आपल्याला ध्यान पूर्वीसारखं न करता इंटिग्रेशन्स घ्यायचं आहे, कॉम्बिनेशन्स घ्यायचं आहे. मग हे घेताना एक विचार केला, जे नवीन साधक आहेत, त्यांना लवकर उठण्याची सवय नाहीये. मग या महिन्यात त्यांनी लवकर उठावं. ज्यांना ध्यानामध्ये आध्यात्मिक उन्नती करायची आहे, त्यांनी प्राणायामाला किंवा ओंकाराला जोडून घ्या आत्ताच्या. कारण या बेसवर सगळं पुढं जे काही होईल मेमध्ये ध्यान कार्यक्रम होईल. ध्यान नुसतं नसणार आहे तो. वेगळे कॉम्बिनेशन्स असणार आहेत. आता रात्री 9:30चं ओंकार ध्यान होणार नाही. लक्षात ठेवा. नाहीतर म्हणाल, की आता ओंकार जाऊ देत, सुट्टी आहे, सकाळचं जाऊ देत. त्या एक मॅडम म्हटल्या, "मी 7:00-8:00ला करेल." विसरून जा ती गोष्ट. 7:00-8:00ला करेल म्हणू नका. उलट असा विचार करा, की आपलं ऑलरेडी ध्यानाला आपण उठतच आहोत. जे ध्यान साधक होते, त्यांना मी फोन केला योग संजीवनी. हो,
तिघी सुद्धा उत्तरल्या, की आम्हाला आम्हाला आवडेल सकाळी. मग हे ध्यानाचा परिणाम मी म्हणेल, हा ध्यानाचा परिणाम झाला. भलं ध्यान तुम्ही त्यानंतर करू शकणार नाही का? उलट योगा केला, प्राणायाम केलं, तर ध्यान किती छान घडणार आहे. साधा विचार करा तुम्ही. ध्यानाची क्वालिटी वाढणार आहे. आणि ज्यांना हे कळतंय, विचारपूर्वक डिझाइन झालेलं आहे हे. आणि ज्यांना ध्यानाची सवयच नाही, त्यांचा ऑरा क्लीन्स होणार आहे. नाड्या क्लीन होणार आहेत. आणि मग ज्यावेळेला मे पासून मी सुरू करेल, काही अमृता मॅडम हायर घेतील, मी घेईल, ते पहाटेच होणार आहे इथून पुढं. आणि अगदी तरुण मुलांसाठी वगैरे उपयोग होईल ते रात्री आपण 9:00-9:30 ला घेणार आहोत. म्हणून तो टाईम स्पॅन आपण रिकामा करतोय. सगळ्यांनी महत्त्वाचं लक्षात ठेवा. आणि असा विचार करू नका आम्ही मेमध्ये करू ओंकार ध्यान रात्री. रात्री नाही होणार आता. तुम्हाला सकाळीच साधना. इतर ठिकाणी ओंकार साधना सकाळीच चालते पहाटे. ओंकार ही साधना आहे. आपल्याला आपण आत्ताशी ओंकाराचा समुद्राचा वरचा लेयर बघतोय. खाली गाड्यात जायचंय, डुबकी मारायची ते सागराच्या डेप्थमध्ये. ओंकार हे सगळं रहस्य आहे ब्रह्मांडाचं. ते जर करायचं असेल, तर ते पहाटेच्याच वेळात केलं पाहिजे. कारण पहाटेचीच वेळ चेतनेची असते. अशी पण उत्तर मला एकीने दिलं. मॅडम उलट किती छान तुम्ही पहाटेच्या वेळेत घेताय. आणि नाही ते जे ते ध्यानाचे ढोंग अन सोंग करतात ना, ते अजिबात ओंकार अन प्राणायाम करणार नाहीत मी सांगते. पहाटे. त्यांना खूप अवघड वाटेल. असं करू नका. तुम्हाला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर कंपल्सरी दोन्ही केलं तर अजून उत्तम होईल. प्राणायाम आणि ओंकार आणि त्यानंतर ध्यान करा. नाहीतर त्याच्या आधी ध्यान करा. 4:30 पर्यंत ध्यान करा तुम्ही. पण मी म्हणेन नंतर करा. योगासनाचा मला हट्ट नाहीये. योगासनाला ज्यांना अगदी मेंटेन ठेवायचंय ते करतात. ते जॉइन पण झाले तिघी. तर याच्यामध्ये तुम्ही 4:30 ते 5 सोडून द्या. 5 ते 5:25 प्राणायाम घेणार आहे. ते कराच, प्रत्येकाने करा. तुम्हाला आध्यात्मिक उन्नती हवी असेल तर. कारण नुसतं प्राणायाम आपण ठेवणार नाही. त्या प्राणायामातनं मी पुढचे आता हिलिंग मी जे शिकले, प्राणिक हिलिंग शिकले, ते कॉम्बिनेशन आपण देणार आहोत. ऑरा शुद्धी ते टेक्निक वापरणार आहे. ध्यानाने करून झालं, चक्रध्यानाने करून झालं. पण आता हे जे काही प्राणायाम आपण आज शिकणार आहोत, त्याला कॉम्बिनेशन जोड देऊन हायर साधना जसं आपण आता हे करतो मी विज्ञान भैरव. विज्ञान भैरव मी फक्त शिवसाधकांनाच करायला परमिशन दिली. पण हा अजून एक विचार आहे, की तुम्ही जर प्राणायाम शिकला, तर या कारण बघा विज्ञान भैरवमध्ये कोणालाच कळत नव्हतं मी काय सांगतेय ते. आणि किती टेक्निक्स आहेत तिथे 112 विधी आहेत. पहिल्याच टेक्निकला कोणाला तो पॉइंट सापडतच नव्हता. शिव पॉइंटच सापडेना, भैरव पॉइंटच सापडेना. 1-2 सोडले तर. आणि ज्यावेळेला त्यांनी माझं ऐकलं, काही साधक एकदम माझं ऐकतात विश्वास ठेवून. त्या अगदी पुढं-पुढं लेव्हलला चालल्यात. जेव्हा त्यांनी प्राणायाम केलं, लगेच फरक जाणवला त्यांना. अरे, आपल्याला भैरव पॉइंट जाणवायला लागलाय. का तर ही पूर्ण सुषुम्ना रिकामी होते. सुषुम्ना थोडंसं बोलू द्या हं मला. कारण काही-काही उत्तर आली ना, आज मी फोन केले, त्याच्यावरनं थोडं बोलणं गरजेचं आहे. ही सुषुम्ना ओपन झाली पाहिजे ना आपल्याला. ती प्राणायामाशिवाय होणार आहे का? आणि म्हणून ते प्राणायाम मी आता सुद्धा माधुरी मॅडमशी फोन करून बोलले, "मॅडम, तुम्हाला पुढच्या महिन्यात घ्यायचं नाहीये. हे काय सदैव चालणार नाही. नवीन वर्षात नवीन सगळं. ह्या साधना तुम्ही शिकून घ्या." आणि सुदैवाने आपल्या नशिबाने ऊर्जाच आपल्याला खूप छान गाईड करते. माधुरी मॅडमनी सुद्धा 3 लेव्हल केल्या, तर माझ्याच ठिकाणाहून केल्या. दुसऱ्या कुठल्या ऐरगैर ठिकाणावरून नाही केला. तेच आहे. त्यांना म्हटलं, "मग ते सगळं बघा. हे तुम्हाला नवीन शिकायचंय." नवीन-नवीन कोर्स तुम्हाला लॉन्च करायचे. मी जसं सांगेल तसं डिझाइन त्या प्राणायामाबरोबर प्राणिक हिलिंगचं डिझाइन करत सगळं आध्यात्मिक आपला जो काही आपण चक्रा शुद्ध करतो, ऑरा क्लीन्स करतो, हे प्राणायामासोबत करायचं. तेच ओंकार साधनेचे. आत्तापर्यंत झालं ओंकार. नुसतं 30 मेथड आपण जरा नाविन्य मॅडम किती काय-काय घ्यायचा प्रयत्न करतात. मध्ये-मध्ये मी येऊन घ्यायचा प्रयत्न करते. पण ह्याच्याही पेक्षा आपल्याला इंटिग्रेशन द्यायचंय त्या ओंकार साधनेला. मी खूप वेळ तुम्हाला म्हणते, की आपल्याला योग ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे. या प्राणायामासंबंधी जे योग ग्रंथ आहेत, जे आपले हे आहेत ओंकाराचं जे काही सगळ्या या ग्रंथांमध्ये लिहून घेतलंय, ते सगळं आपल्याला प्रॅक्टिकली करायचंय आपल्याला. तर हे सगळं आता सुरू होणार आहे एप्रिलपासून. त्यामुळं सगळ्यांनी न चुकता सकाळी जॉइन करून घ्या प्राणायाम किंवा ओंकार साधनेला. आणि पुढच्या महिन्याची वाट बघू नका, की रात्री आम्ही करू. मी तर म्हणते उलट तुम्हाला जे काही आहे थोडंसं अर्ध्या तासाचं प्राणायाम नवीन लोकांना,
त्यांना तर हीच महिना संधी पुढे येण्यासाठी. तर हे सगळ्यांनी समजून घ्या आणि मग ह्याच्यात जे आपलं सनातन आहे आणि आत्ता जे काही घडवतंय, की प्राणायाम का करायचंय? कारण प्राणायाम चेतना वाढवती आपली. क्लिन्झिंग होतं नाड्यांचं. मग हे सनातन नाहीच आहे का? सगळ्या ऋषीमुनींनी तर हे लिहून ठेवलेलं आहे आपल्या. मग ओंकाराचं पण तेच आहे. म्हणून जेव्हा 5व्या आयामात आपल्याला काही गोष्टी उपयोगी पडणार आहेत, त्याच आपण सनातन या ग्रुपमधनं डिस्कस करणार आहे. कारण तिथे असे काही विषय चाललेत, की ते 5व्या आयामात उपयोगाचेच नाहीयेत. उलट ते डिस्कस करताना कोणाला असं वाटेल, की हे अंधश्रद्धा वाढवतायत काय? त्यामुळे विचार करा तुम्ही काय लिहिताय ते. आपलं प्रयोजन आहे, की आपण जे सनातन विज्ञान ऑफ सनातन असं ग्रुप केलेलं आहे. त्यात जे कोणी घेणार आहेत ते जॉईन केलेले आहेत. त्यांना 5व्या आयामात जाताना काय गरजेचं आहे? अद्ययावत 5व्या आयामाचं सायन्स जे नवीन बदललंय, लोकांना माहिती नाही. ते सायन्स सांगायचंय आणि ते आपल्या सनातन ग्रंथांमध्ये करायला सांगितलंय कसं? हे सांगायचं. म्हणजे ते करायचंय असं नाहीये. मनाला पटलं किंवा त्या करण्याच्या पद्धती. त्या करण्याच्या पद्धती आपण बघितल्यात. मग 5व्या आयामात जाताना कशा पद्धतीने ते केलं पाहिजे? मग याच्यात अशाच गोष्टी घेतल्या पाहिजेत. सनातन नाही घेतल्या पाहिजेत. सनातनच्या नावाखाली जे काही चाललंय जुनं, पुराणं हे ते त्याच्यात आपल्याला काही देणं-घेणं नाहीये. आपल्याला 5व्या आयामात त्या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध कळल्या पाहिजेत. हे ज्ञान आत्ता घेतलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला दुसरा जन्म घेऊ, त्यावेळेला सत्ययुगातल्या पृथ्वीवर जन्म घेऊ. लक्षात घ्या. आणि नुसता जन्म घेऊ नाही, तर त्यावेळेला आपली पुढची स्टेज असेल. हे सगळं आठवणार आहे आपल्याला. आपल्याला बॅक जायचं नाहीये. आपल्याला पुढं जायचंय. हे थोडंसं लक्षात ठेवा. तर चला सगळ्यांना धन्यवाद सुषमा मॅडम. तुम्ही जरा बोला मग तुम्हाला स्पॉटलाइट देते. चालेल मॅडम. हं. ठीक आहे. मी 1 मिनिट मी स्टॉप